पूर्णा येथे नगर परिषद निवडणूक प्रचार दरम्यान गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पूर्णेचे ग्रामदैवत असलेले श्री गुरुबुद्धस्वामी मठ संस्थान येथे सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी आमचा नगराध्यक्ष निवडून दिला तर निधी देतो म्हणून संकल्प केला होता। तर नुकताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या आघाडीतून विमलाबाई कदम या निवडून देखील आल्या आहेत। निवडून आलेल्या नगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारण्याच्या आधीच आमदार गुट्टे यांनी दिलेला शब्द पाळला आहे। आमदार निधीतून त्यांनी 40 लक्ष या सभागृहाकरिता दिले आहेत। यामुळे पूर्णेतील लिंगायत समाज बांधवांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आहे। गुरुबुद्धस्वामी मठ संस्थांचा विकास झाला का? अहो, तिथं विकास झाला नाही, पण तिथं संस्थानच आणखी म्हणजे तिथं त्याच्यावर बॉडीच नाही। त्याच्यावर आणखी जी बॉडी आहे 30 वर्षापासून मी बघितलं, विचारलं, 30 वर्षापासून त्याचं ऍडिट वगैरे काहीच केलेलं नाही। एवढे हुशार नेते काय केलं बाबा त्यांनी? म्हणजे तिथं बॉडी नाही, बॉडी आहे पण 30 वर्षापासून ऑडिट नाही। मग मी माझ्या वकिलाला विचारलं, म्हणलं काय करायचं याचं आता? साहेब म्हणे पाठवा, काहीतरी करू आपण। मी पाठवलंय, तिथेही मी बॉडी तयार करून देणार आहे। मी सांगितलं, त्या पोराने वचन दिलं, एक 3-4 जण पोरं आहेत इथं आहेत का नाही माहित नाही, रिझल्ट कोणी आहे का नाही मला माहित नाही। राहुल आहे, SK इंजिनिअरिंग आहे, असे 2-4 पोरं आहेत, चांगले पोरं आहेत बिचारे। इकडे तिकडे फिरून आले, सगळीकडे फिरून आले, त्यांना काही ते कुठं वेळ जमला नाही। मग मी लकीली होतो, विचार म्हणलं मी तुम्हाला करून देतो। आता तिथं स्मशानभूमी आहे 2 एकरची, ते 2 एकर समजा मठाला जमीन आहे, जवळजवळ 27-28 एकर जमीन आहे। त्या जमिनीमधलं जे काय फायदा होईल, ज्यानं पुन्हा वाहिलं ती जमीन, त्याच्यातून जे उत्पन्न होईल त्याच्यात जमीन घ्यायची होती, त्याच्यातून जमीन घेतली आहे। ती जमीन मठाच्या नावाने घ्यायला पाहिजे का स्वतःच्या नावाने? मठाच्या नावाने घ्यायला पाहिजे ना। पैसे कुठे कमवले? ते 27-28 एकर व्हायला दिली, त्याच्यातून कमवले। 2, 4, 5, 10 वर्ष त्यातून मठाची जमीन घ्यायला पाहिजे होती, तिथं मठाच्या नावाने करायला पाहिजे, ती गेली नाही। मला म्हणले तिथं समसमला रस्ता द्या आणि पैसे टाका म्हणले, आम्हाला तिथं सगळं कंपाऊंड उघडायचं। म्हणजे ठीक आहे, जी जागा नगरपाल लावा म्हणलं, म्हणजे नगरपाल लागत नाही। मग तेव्हा मला एवढं पडलं, मला मी म्हणजे तुमच्या जे स्मशानभूमी आहे त्याला आपल्याला पैसे देता येणार नाही, तुम्ही ते नावचा करा, नगरपालिकेला लावा, पैसे देतो। मग त्याच्यानंतर काय झालं, मग मी नगरपालिकेला विचारलं आणि त्याला सांगितलं हे पोरं येतील 8चा उतारा, कमीत कमी ते मठ नगरपालिकेला लावा। जर लावला असेल तर ठीक आहे, नसेल लावला तर लावा। त्या मंगल कार्याला तुम्हाला जेवढे इस्टिमेट करा, त्या मंगल कार्याची जागा आहे तेवढे पैसे मी देतो म्हणून सांगितलं त्यांना। आश्वासन फुकट मग मला देत नाही, सगळं तुम्ही मंगल कार्याला खुशाल करा म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही, मी देतो म्हणलं पैसे, फक्त तो मठ लावा लागेल। शिवला विचारलं, त्या पोराचं नाव सांगलं, एकमेकाचे नंबर एकमेकाला दिले आणि 1-2 दिवसात ते काम करा म्हणून सांगितलं। प्रतिनिधी मुजीब कुरेशी, DLP न्यूज, पूर्णा।